मित्रांनो काकू खूप चांगले आहेत आणि यांचं हॉटेल आहे बघा टमाटे टमाटे बघा केदारनाथला मनाली सर्वजण वेगवेगळे ट्रिप सांगतायत दुबई थँक्यू भाई थँक्यू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. आज आहे डे 4 आणि आता वाजले 11. आपलं चेकआउटचा टायमिंग झाला आहे. तुम्ही बघू शकता बघा सर्वजणांनी तयार झालेत, निघालो आहे आपण. आपली ट्रेनचं टायमिंग आहे 8चं टायमिंग आहे आणि बट आपल्याला चेकआउट करायला लागणार आहे 11 वाजता. निघाले का सर्व? निघाले ना? तर हे पण निघाले सर्व. आपण निघाले. काय भेटते आपल्याला रस्त्यात टाईमपास करायला आणि एक्सप्लोर करायला पण बघू जाता जाता काय एक्सप्लोर करायला भेटते का. सो काय राहिलं तर नाही ना, बघूया. नाही काय नाही राहिलं. चला कोण आले नाही त्यांना घेऊन ये. फॅमिली आता बघा 2 मित्रांचे मित्र पण बोलले आणि ॲडव्हान्स पण दिले त्याने. हे का केलं आहे गाडीचे. आता मित्रांनो काकू खूप चांगले आहेत आणि यांचं हॉटेल आहे. नाही व्हिडिओ टाकायला लागेल ना आपला. बघा आपली 8ची ट्रेन आहे आणि काकूने आपल्याला बॅगा ठेवायला जागा दिली आहे. थँक्यू काकी. येतो हा थोड्या वेळाने. थँक्यू. हो हो थँक्यू. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपली ट्रेन जी आहे ती रात्री 8 वाजता आहे आणि चेकआउट टायमिंग आपला 11चा होता. सो प्रश्न असा होता की एवढं बॅगा घेऊन फिरणार कुठे. तर त्या काकी आहेत ना त्या खूप चांगल्या आहेत. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घरात बॅगा ठेवायला जागा दिली आम्हाला आणि त्याचे पण काही चार्जेस वगैरे नाही घेतले. आणि आता म्हणजे कसं आपल्याकडे 9 तास अजून आहेत. तर 9 तासमधले ॲटलिस्ट आपण 4-5 तास तरी फिरू शकतो. घरच्यांसाठी शॉपिंग वगैरे करू शकतो तेवढ्या टायमामध्ये. सर मी त्या हॉटेलचं वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. मित्रांनो बघा आम्ही सर्वजण बसलो इथे नाश्ता करायला आणि आता वाजलेत 11:15. 11:15 वाजलेत. सर्वजण नाश्त्यासाठी वाट बघतायत. A few moments later. मित्रांनो बघा आता आपण आलो आहे बागा बीच जवळ आणि बघा इथे आपण सर्व बघून घेतो शेवटचं आपलं सर्व गोवाचा नजारा. आणि आमची ट्रिप पूर्ण सक्सेसफुल झाली. पहिलेच अटेम्प्ट आम्ही ठेवलेला आणि विदाऊट फेल आम्ही ती सक्सेस करून दाखवली आहे. सो बोलायचं म्हणणं एवढं की तुम्ही जर एकदा ठरवलं ना की आपल्याला ही गोष्ट करायची तर तुम्ही बरोबर ती करू शकता. आणि जर नाही करायची असणार तुम्हाला तर तुमच्याकडे एक्सक्यूज द्यायला पण 1000 एक्सक्यूज असतात. हे पकडून बसा रे. लवकर जा. हे बघा मित्रांनो आता आमची बनाना राईड करून झाली आहे आणि आमच्यात मस्ती निघायचा टाईम होता आमचा. तरी पण आम्ही तिथे बनाना राईड करायला गेलो आणि सर्वजण भिजलो आणि त्याच्यामुळे आमचे अंतवस्त्र जे आहेत ते सुकण्यासाठी आम्हाला असं चालावं लागतं जे आम्ही उन्हाने सुकवतोय. बघा आम्ही अंतवस्त्र असे सुकवतोय उन्हामध्ये. बघा बघा टमाटे टमाटे बघा. 1 hour later. मित्रांनो आपला नाश्ता करून झाला आहे. आता आपण चाललो आहे थोडं शॉपिंग करायला. बागा बीचच्या बाजूला छोटं मार्केट आहे. आता आपण आलो आहे शॉपिंग करायला. ज्याला जे जे पाहिजे ते घेऊन जातो. शॉपिंग करतो आहे. लास्ट दिवस आहे. घरच्यांसाठी वगैरे सर्व शॉपिंग करतो आहे आपण इकडे. आता 200ला 5 बॉक्स असतात ते मिठाईचे. 200 रुपयाला 5. कुठली मिठाई दाखव खाली. हे बघा बघा 200 रुपयाला 5 मिठाईचे बॉक्स. काजू वडी, बदाम हलवा, कोकोनट चिक्की, पिस्ता वडी आणि तिल वडी 5 बॉक्स तुम्हाला फक्त 200 रुपयाला भेटतील इकडे. 200 रुपयाला स्वस्त आहे ना रे. ऑफरमध्ये चालेल. ऑफर आपल्याला तो पहिल्या दिवसाचा बिर्याणीवाला भेटला आहे.
क्या बोल रहे भाई, आपका पहचान का है क्या? आपके पहचान का है हाँ दोस्त है अपना. का? दोस्त पड़ोसी आहे, पडोसी आहे. पड़ोसी है हमारा. एका पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण यांच्याकडे बिर्याणी खाल्ली होती आणि ते आपल्याला स्वस्तात करून देत आहेत. थँक्यू भाई, थँक्यू. हे बघा मित्रांनो, ही शॉपिंग केली आम्ही इकडनं. ही माझी एकट्याची शॉपिंग आहे. हे बघा भाई, त्याचं नाम काय आहे? किसन. किसन आहे. एम पटेल याच्या दुकानाचं नाव आहे. तुम्ही आल तर इकडे तो भाई कम कर देगा ना बार्गेनिंग में, कम कर देगा. देखो इधर बागा बीच के बाजू में है एम पटेल. एम पटेल है इसका शॉप. हे बघा एम पटेल काजू. तुम्ही याल तर भाऊ बार्गेनिंग करून देईन. किसन भाई थैंक यू, बहुत बार्गेनिंग आपने सस्ते में दे दिया हमको. थैंक यू, थैंक यू. इथे बंदूक पण आहे, तुम्ही बघू शकता. बघा बंदूक शूट करू शकतो आपण डायरेक्ट. लहान पोरांना खेळायसाठी. खेळलीच खोपडी उडवून मी पहिली. साक साक दोघांना उडवून टाकत. अरे प्रेस नाही होते, बट काय नकली आहे. बघा अजून काय दिसते, झाली प्रेस. आणि अजून काय बघू शकता इथे तुम्ही. बघा ही गाडी पण सांगते. हे बघा बाईक, सर्व पार्ट्सने बनले बाईक. लबुबू, लबुबू दिसते आपल्याला. लबुबू, तात्या विंचू, लबुबू. मित्रांनो आपण आता आलो आहे केक शॉपमध्ये आणि ब्राउनी खातो. इथे ब्राउनी खायचं चट लागले ह्याला. आणि हे दोघं पण. चेहरा बघ ना कसा केला आहे अर्जेंट. चेहरा कसा वाटतं. क्या इतना बुरा कसं वाटतंय. पैकिंग हो गया. निकल रहे आप सभी. सब लोग रेडी हो चुके हैं. चला सर, सब लोग रेडी. बाय 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 मेमरी, बाय बाय. मिलते हैं अभी अगले ट्रिप पे. तब के लिए बाय बाय. केदारनाथ में मिलेंगे. केदारनाथला. नेक्स्ट ट्रिप मनाली. सर्वजण वेगवेगळे ट्रिप सांगतायत. केदारनाथला भेटूया. दुबई, बँकॉक. अरे कहना क्या चाहते हो? स्वित्झर्लंड. तर मित्रांनो सर्वांची पॅकिंग झाली. आम्ही निघालोय. बाय बाय गोवा. आता जातोय आपण. बस घेतलं तुमच्यासाठी, तुम्ही खायला या. आम्ही तुम्हाला देऊ. तर मित्रांनो आता जातोय आम्ही लोक बस पकडायला. बघू आता बस किती वेळाने येईल. आता वाजले 4:30. 4ला निघायचं होतं आम्हाला, बट ह्या लोकांनी सर्वांनी लेट केलं. 4:20. तेच जेवण करायचे बाकी आपण. अजून जेवायचं बाकी आमचं. चला मग भेटूया बस भेटल्यावरती. मित्रांनो चला चाललोय आम्ही आता परत मुंबईला. आम्हाला बस भेटली आमची. सर्वजण निघालोय आम्ही. मित्रांनो आता 7 वाजलेत आणि आम्ही आलोय थिविम स्टेशनला. आमची ट्रेन आहे 8ची, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि हे बघा आपले सर्व मित्र इकडे. नाईटचं तुम्हाला माहिती तर कॅमेऱ्याचं शॉट आहे. गाइस अभी But- हमारा गोवा का ट्रिप खत्म हो गया है. हां अभी हम लोग जा रहे हैं मुंबई. हम लोग अब गायब हो जाएंगे. अभी डायरेक्ट आता केदारनाथ की ट्रिप पे. आता आपण निघालो इकडनं. 7ची ट्रेन. 7 वाजलेत. 8ची ट्रेन आहे. बघूया ट्रेन टायमात आहे का लेट आहे ते. A few moments later. मित्रांनो आता वाजलेत 8:30 आणि ट्रेन 30 मिनटं लेट होती. आपल्याला सर्वांना जागा भेटली आहे बघा. इथं बसलाय. मागायला होतो ना. इथे 2 जण बसलेत. इथे 2 जण बसलेत. इकडे 1 जण बसलाय. आणि हे बघा इकडे बसलाय. इथे अविनीश बसलाय. इथे तन्मय आणि ऋतिक बसले ते बघा. सो 8:30 आपली ट्रेन निघाली इकडनं थिविम स्टेशनवरून. आता बघूया आपल्याला तिकडे जायला किती वेळ लागतो. मित्रांनो बघा कशी जवळ हे करून झोपतात तिकडे. दुसरे परप्रांती येतात आणि दादागिरी करून झोपतात इथे. चालत जायच्या रस्त्यावरती कसे झोपतात बघा. हे बघा. The next day. सो मित्रांनो फायनली मी पोचलो माझ्या घरी. आणि ॲक्च्युली सीन असं झालं की ट्रेनने आम्हाला पोचवलं प्रॉपर. आय थिंक 5:45 पोचवलं आम्हाला. आणि तिथून मग आमच्या घरी पोचायला आम्हाला प्रॉपर 600 वाजले.
आणि खूप थकलेलो होतो म्हणून व्हिडिओ शूट करता नाही आली. आणि आल्यानंतर डायरेक्ट झोपलो की मी आत्ता उठलो आहे. आत्ता वाजले 4 संध्याकाळचे. माहिती खूप लेट झाले बट उठलो आणि आता फ्रेश झालो. आणि एक ब्लॉगची एंडिंग करणं खूप इम्पॉर्टंट असतं. सो मी इथे तुम्हाला सांगतो की हा ब्लॉग आपला आहे, जी गोवा सिरीज आहे इथेच एंड होते. आपली 4 दिवसाची जर्नी होती ती आज कंप्लीट झालेली आहे. आणि जर तुम्ही 4 दिवसाचे ब्लॉग बघितले असतील आपले सिरीज पूर्ण आणि ती जर तुम्हाला आवडली असेल तर सर्व व्हिडिओंना लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली सिरीज आणि कुठल्या जागी नवीन मी कंटेंट शोधून तुम्हाला दाखवू शकतो, एक्सप्लोअर करू शकतो तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि शेअर करा जास्तीत जास्त मित्रांना तुमच्या, ज्यांनी गोवाचा प्लॅन करायचं आहे त्यांना. आता सीझन चालू झालं आहे गोवाचा, सो त्यांना एक आयडिया येईल. आणि बस एवढंच. सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा. बस एवढंच बोलायचं होतं. बाय बाय.